नाना यांना विनंती आहे की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यावा. प्रदीप भोईर यांचं जरी आगमन. काय झालं? सुंदरसा डिक्लेरेशन झोन मध्ये खेळताना. चला हार्दिक पाटील समोरशन कक्षाकडून साईडला हवे. पंच चेंडू, एक चेंडू एक धाव. चालू असलेला सामना अतिशय अतितडीचा असणार आहे. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय असणार. सुंदर असा टोलाला चेंडू, परंतु तेवढाच उत्तम क्षेत्ररक्षण, तेवढी सुंदर अशी फेकी आणि चेंडू निर्धाव. सुंदर असा हलक्या हाताने खेळताना. तीन चेंडूचा खेळ झालेला आहे आतापर्यंत. धावसंख्या 2. आशू आणि राज सुंदर अशी फलंदाजी आतापर्यंत त्यांनी या दिवसात केलेली आहे. लास्टच्या दिवसात अंतिम दिवस. माननीय श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आणि अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. या षटकातली 4 बॉले चाललेली आहेत आणि पाहू शकता धावफलकावर राहिलेली 3 रन आणि हा सुंदर चेंडू डॉट. 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 3. सुंदर अशी गोलंदाजी जयेश यांची. सुंदर असा टोलावले जेवढे गचाळाचे क्षेत्र दोन्ही गोल क्षेत्ररक्षाच्या गॅप मधून चौकार आलेला आहे. सभापती चौकार डीजे. समुद्रामध्ये गजाली दोन माझ्याची झोंबी, गजाली दोन माझ्याची झोंबी. दोन माझ्याची झाली ग झोंबी, दोन माझ्याची झोंबी. चला सामना सुरू करावा. ओमकार वाडकर आणि हार्दिक पाटील. बॉलर नेम निशांत. समालोचन कक्षाच्या मागे ज्यांनी गाड्या लावल्या त्यांनी कृपया करून गाड्या काढाव्या. संध्याकाळचा कार्यक्रम मला पार पाडायचा आहे. प्लीज विनंती आहे त्यांनी गाड्या बाहेर लावाव्या. श्रीकांत आंबेडकर मॅन फ्रॉम. हा पॉवर प्लेचा इशारा पंचांचा. दुसरं षटक. ओमकार वाडकर. दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक. अतिशय सुंदर असा ऑफ साइडला खेळताना पॉइंटच्या दिशेने जात असताना चेंडू एक धाव पूर्ण. डिक्लेरेशन पॉवर प्लेचं षटक हे हाणामारीचं षटक असताना एक चेंडू वर एक धाव आलेली आहे. बॉलिंग मार्कवर निशांत. धावसंख्या झालेली आहे 8. दुसरा चेंडू घेऊन येत आहे निशांत. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळताना एक धाव पूर्ण. सुंदर असा टोलावलेला चेंडू. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. पंचाकडे दात मागताना आणि हा दात फेटाळले आहे पंचांनी.
3 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या झालेली 10. सुंदर अशी फलंदाजी आशू आणि राज. 4 चेंडूवर 4 धावा खेळताना आशू सुंदर असा फुलटॉस स्वरूपात चेंडू होता, परंतु बॉलरकडे गेलेला आहे आणि धावसंख्येत तिथे स्थिरावलेली 10 वर. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पॉवर प्लेचं षटक चालू असताना आणि हा सुंदर असा मारा, तेवढा सुंदर असा झेल घेतलेला आहे गोलंदाजांनी आणि या राजच्या स्वरूपात मोठा हादरा लागलेला आहे VVSC ला. अतिशय हा अतितटीचा सामना असणार आहे. श्री स्पोर्ट्स वर्सेस VVSC. दोन्ही संघ आत्तापर्यंत उत्तम अशी कामगिरी करत आलेले आहे. इथपर्यंत जो संघ हा सामना जिंकेल त्याला डायरेक्ट क्वालिफायचं तिकीट भेटणार आहे. सुंदर असा टोलाले, सुंदर असा चौकार. अक्षय आमच्याकडे इशारा करत आहे. चौकार, सुंदर असा इशारा. भावेशने आल्या आल्या आपल्या बॅटीतून खणखणीत चौकार मारलेला आहे. दोन षटक समाप्तीत धावसंख्या झालेली आहे 14. तिसरा षटक घेऊन येत आहे वैभव. आशुतोष 4 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने लेग साईडला ढकलताना निर्धाव चेंडू झालेला आहे. क्षेत्ररक्षणाच्या हातात गेलेला आहे. 1 टप्पा. आशूची बॅट काहीशी थोडंसं ताळमेळ न होत असल्यामुळे शांत आहे, पण त्याच्या बॅटरीतून मोठे फटके येणं स्वाभाविक आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑफ साईडला टाकाय. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि पंचाकडे दात मागितलेले. पंचांचा इशारा येत आहे. थर्ड अंपायर पंच सॉफ्ट सिग्नल आउट आहे. सॉफ्ट सिग्नल आणि थर्ड अंपायर पंचांनी घेतलेला आहे. थर्ड अंपायर कामगिरी पाहत आहे आकाश कोमनाक. सुंदर असा ऑफ साईडला ढकललेला चेंडू होता. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. पंच आकाश. चला समोरच्या कक्षांच्या समोर किरण आंबेडकर, साहिल कनुजा, प्रतीक परब पाठी बसावे. साईडला व्हावे. पंच आपला वेळ घेत आहे. आणि थर्ड अंपायरचा इशारा आलेला आहे. OUT आउट. दोन चेंडूचा खेळ झालेला आहे. तिसरा चेंडू घेऊन येत आहे वैभव. सुंदर अशी गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव आणि दुसरा
चेंडूवरती रनआउटच्या रूपात गडी बाद झालेला आहे. पुन्हा एकदा टोलावण्याचा प्रयत्न परंतु बॅट्सका कडा घेत फाईन लेगच्या दिशेने जात होती चेंडू. तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत. धावसंख्या 15. तिसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅट्समन ऑफ साईडला धकलताना एक धाव धावसंख्या पुढे सरकते 16. कार्तिक यांच्या बॅटिंग एक धाव आल्या. भावेश यांनी आल्या आल्या आपलं खातं चौकाराने उघडलं होतं. बघू असे किती चौकार भावेशच्या बॅटीतून येत आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॉल पॉइंटच्या दिशेने जाताना एक धाव आलेली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. 1 to go. पंचांचा इशारा. अक्षय गावडे. कार्तिक स्ट्राईक हँड वरती पुन्हा हलक्या हाताने डिफेन्सिव्ह झोन मध्ये खेळताना एक धाव पूर्ण. एक धावशी धावसंख्या पूर्ण होते ती 18. 3 षटक समाप्ती धावसंख्या होती ती 18. चला सगळ्या टीमचे कर्णधार गुरुवारी शुक्रवारी आणि शनिवारी जे क्वालिफाय झालेले संघ आहेत त्यांचे कर्णधार आपण थोड्याच वेळात लॉट्स टाकणार आहेत. चौथं षटक घेऊन येत आहे प्रसाद. स्ट्राईक हँड वरती कार्तिक. लेफ्ट हँड बॅट्समन. राईट हँड बॉलर. पहिला चेंडू हलकासा लेग ब्रेक आणि या पंच इशारा करत आहे अक्षय आमच्याकडे वाईट. मिस्टर ॲस्ट्राच्या रूपात धावसंख्येत भर होत आहे 19. प्रसाद हे सुंदर असे गोलंदाज. पुन्हा एकदा हलक्या हाताने टाकलेले चेंडू तेवढीच गचाळ असे क्षेत्ररक्षण आणि 4 धावांनी धावसंख्येत भर होत आहे. धावसंख्या पोहोचते 23. वारा घुमा है बायांका गाना बजाओ देविंका. दुसरा चेंडू घेऊन येत आहे प्रसाद. मारा काय कार्तिक. 3 चेंडू 6 धावावर खेळताना कार्तिक. पुन्हा एकदा मिस्टर ॲस्ट्राच्या रूपात धावसंख्येत भर होत आहे. ती धावसंख्या पोहोचते ती 24. चौथं षटक चालू असताना पुन्हा एकदा ऑफ साईडला ढकलताना आणि हा रनआउटच्या रूपात पंचायत इशारा. गडी बाद. कार्तिकच्या रूपात मोठा हादरा. नाचेगी सारी रात बाया माझे खेलेगी सारी रात. नाचेगी सारी रात बाया माझे खेलेगी सारी रात. उत्तम डान्सर. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 24. चौथं षटक मार्गस्थ. मारा करत आहे भावेश. प्रसाद घेऊन येत आहे चेंडू. पुन्हा एकदा हलक्या हाताने लेग साईडला ढकलताना धावसंख्येत भर 25. तीन षटकाचा खेळ शिल्लक. सुंदर असा चौकार आलेला आहे. जयेशच्या बॅट मधून गणगणित चौकार. आया मना बसवीला लवला धक्याला रे बाबा मना डुबवीला वाटोला गेला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चौथ्या षटकातील धावसंख्या पोचली ती 29. जयेशने आल्या आल्या चौकार मारला. पुन्हा एकदा हलक्या हाताने लेग साईडला ढकललेला आणि एक धावसंख्येत भर होत आहे. धावसंख्या पोचते ती 30.
1 to go चा इशारा पंचांचा. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली आहे 30. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलताना धावसंख्येत भर होत आहे 31 आणि 32 धावांचं लक्ष असणार आहे श्री स्पोर्ट या संघाला. बघूया ते आज चेस करतात का आणि क्वालिफाय होईल संघ कोणता तो एक ब्रेक नंतर. डीजे Kiran. बघू शकतात प्रदीपजी भोईर, मसूरकर साहेब, गंगाराम परब, विजय भोईर हे मान्यवर आमचे उपस्थित आहे मंचावर. स्ट्राइक एंडवरती वैभव आणि नॉन स्ट्राइकवरती वेदांत आणि बॉलिंग एंडवर आशू. पहिल्याच चेंडूवरती पहिलाच असा सुंदर असा चौकार आलेला आहे गणगणित वैभवच्या बॅट मधून. पहिल्याच चेंडूवरती पहिल्याच गणगणिताचा चौकार आलेला आहे. आता 23 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. सुंदर असं वैभवने आपलं संघाचं आणि स्वतःचं खातं 4 रनाने उघडलेलं आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने लेग साईडला ढकलण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्येत भर होत आहे. धावसंख्या पुढे सरकते 5. 2 चेंडू. स्ट्राइक एंडवरती वेदांतनी पण पुन्हा एकदा टोलावले चेंडू परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. वेदांत सुंदर अशी फलंदाजी. हा सामना जो संघ जिंकेल तो संध्याकाळी जेवून जाईल, जो संघ हारेल तो डायरेक्ट घरी. सुंदर असा टोलावले. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. अक्षयकडून चौकार. सभापती चौकार वैभवच्या बॅट मधून. आतापर्यंत समाप्त झाले. धावसंख्या झाली 10. सुंदर अशी फलंदाजी वैभवच्या बॅट मधून 2 चौकार आलेले घणघणीत. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललेला चेंडू. 1 धाव आलेले आहे. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाची. धावसंख्या 11. पुन्हा एकदा फुलटॉस धरला. पुन्हा एकदा ऑफ साईडला ढकललेला 1 वेदांतच्या बॅट मधून 1 धाव आलेली आहे. धावसंख्येत भर होत आहे 12. पहिल्या षटक समाप्तीत धावसंख्या 12. अठरा चेंडू 20 धावांची आवश्यकता. अतिशय अटीतटीचा सामना. स्ट्राइक एंडवरती वेदांत, बॉलर इक्बाल. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. दुसऱ्या षटक घेऊन आहे इक्बाल. पुन्हा एकदा पहिला चेंडू स्लोवर वन ऑफ टर्नच्या दिशेने टाकताना
निर्धाव आलेला आहे. सुंदरशी गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा सुंदर असा टोला आणि हा गडी बाद. वेदांच्या रूपात मोठा धक्का श्री स्पोर्टला. पहिल्या षटकामध्ये श्री स्पोर्टने थोडंसं बॅकफूटला ढकललेलं होतं, परंतु VVSCने तेवढंच कमबॅक केलेलं आहे. पुन्हा एकदा ऑफसाईडला हलक्या हाताने खेळताना एक धाव आलेली आहे. एक धाव पूर्ण. धावसंख्येत भरत आहे. धावसंख्या 13. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 15 चेंडू 19 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवरती वैभव ज्याच्या बॅटून आतापर्यंत ह्या इनिंगमध्ये 2 चौकार आले आहे. 4 चेंडू वैयक्तिक 10 धावांची खेळी खेळत असताना पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑफसाईडला ढकललेला चेंडू. धावसंख्येत बदल होत असताना धावसंख्या पुतलेली. एक गडी मोबदल्यात 14. 4 चेंडूचा खेळ समाप्त. शेवटचे 2 चेंडू दुसऱ्या षटकातील. स्ट्राईक एंडवरती विनय. पुन्हा एकदा गचाळ अशी गोलंदाजी. वाईटच्या मिस्टर एक्स्ट्राच्या रूपात जर तुम्ही त्या एक्स्ट्रा टाकलात तर तुमचा गेम इथेच पुन्हा एकदा. चेंडू हलक्या हाताने लेग साईडला ढकललेला आणि एक धाव पूर्ण डिक्लेअरच्या रूपात. शेवटचा चेंडू 1 to go चा पंचांचा इशारा. 13 चेंडू 16 रनाची आवश्यकता. पुन्हा एकदा हलक्या हाताने वैभव खेळताना. 2 षटक समाप्ती. धावसंख्या झाली आहे 17. 12 चेंडू आणि 15 धावाची आवश्यकता. DJ पॉवर प्लेचा पंचांचा इशारा. बॉलिंग मार्कवर आलेले वंश. स्ट्राईक एंडवरती वैभव ज्याच्या बॅटून आतापर्यंत 2 गणगणित चौकार आलेले आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती विनय. दोन षटक शिल्लक. पुन्हा एकदा सुंदर असा टोला. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या 18. तिसरं षटक आणि पॉवर प्लेचं अतिशय हाणामारीचं षटक असणार आहे, पण सध्याला संयमाची खेळी खेळत असताना दहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. तिसरा चेंडू घेऊन येत आहे वैभवला. वंश दहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा 6 गडी 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 बाद. वैभवच्या रूपात मोठा हादरा श्री स्पोर्टला लागलेला आहे आणि तेवढाच कमबॅक केलेला आहे VVFCने. चला 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या 19. 2 गडी मुबादल्यात. वैभवच्या रूपात मोठा हादरा लागलेला आहे श्री स्पोर्टला. बघूया ते कमबॅक करतात का. VVFCने थोडा कमबॅक केलेला आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑफ साईडला ढकललेला चेंडू. विनय अजूनही स्ट्राईक एंडवरती आहेत. ते आतापर्यंत 4 चेंडू 4 धावांची 3 चेंडू 3 धावाची खेळी खेळत असतात. स्ट्राईक एंडवरती आले आहे निशांत.
स्ट्राईक एंड वरती आलेले विनय. पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑफसाईडला ढकललेला चेंडू. धावसंख्येत भर होत आहे. 21-7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. अतिशय अतितटीचा हा सामना. जो संघ जिंकेल तो क्वालिफायची तिकीट निश्चित करणार आहे. या पॉवर प्लेच्या षटकात तेवढ्या रना पाहिजे होत्या तेवढ्या रना या पॉवर प्लेच्या षटकात आलेला आहे. बघू आपण पॉवर प्लेचा अंतिम चेंडू शिल्लक पॉवर प्ले षटकातील बघूया. निशांत ते पॉवर प्लेच्या षटकात रिक्स घेतात का. या मॅच मध्ये वेगळीच रंगतदार बघायला मिळते. हा फुलटॉस चेंडू सुंदर असा तेवढं उत्तम असं क्षेत्ररक्षण आणि हा डायरेक्ट हिट. बाउंड्री लाईन वरून डायरेक्ट हिट मारलेला आहे. सुंदर असा थ्रो आणि गडी बाद रनआउटच्या रूपात. डोरेमॉन आणि मिनी माऊस आमच्या इकडे दाखल झाले. मिनी चला पंच सामन्याला सुरुवात करावी. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. डोरेमॉन आणि मिकी माऊस आपला हा रंगतदार सामना बघायला आलेले आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. टाळ्यांच्या स्वरूपात त्यांचं स्वागत करावे. चला पंच घाई करावी. वेळेचं बंधन आहे. आम्हाला क्वालिफायच्या मॅचही खेळवायच्या. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. जो संघ जिंकेल त्याचं क्वालिफायचं तिकीट निश्चित होणार आहे या सामन्यामध्ये. स्ट्राईक एंड वरती आहे विनय. विनय आणि नॉन स्ट्राईक नवीन फलंदाज झाले प्रसाद. हार्दिक पाटील यांचं हार्दिक स्वागत मंचावर. माऊली क्रिकेट संघाचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे माऊली क्रिकेट संघाचे ओनर हार्दिक पाटील यांचं मनपूर्वक आभार. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस ओळखला जाणारा हार्दिक पाटील. सुंदर असा ठेवलाय. सुंदर असा चौकार आलेला मॅच मध्ये रंगत विनयच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती गणगणित चौकार. आता 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सुंदर असा चौकार आलेला आहे. आता डोरेमॉन बॅट घेऊन उतरलेले आहे. पाच चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. अतिशय अतितटीचा सामना. कुमार गोलंदाजी मार्ग कुमार आणि विनयच्या बॅट मधून घणघणीत चौकार. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. अतिशय अतितटीचा सामना. दुसरा चेंडू घेऊन आहे शेवटच्या षटकातील. पुन्हा एकदा सुंदर असा टोला. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण परंतु 1 धाव पूर्ण. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. समोरचे प्रेक्षक उभे आहेत चिल्लर पार्टी थोडं खाली बसावे. चार चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. अतिशय अतितटीचा सामना. स्ट्राईक हँड वरती प्रसाद आणि हा मिस्टर ॲस्ट्रोच्या स्वरूपात गच्चाळ अशी गोलंदाजी कमबॅक केलेला आहे श्री स्पोर्ट या संघाने. नो +1 अतिरिक्त धाव. धावसंख्येत भर होत आहे. धावसंख्या 28 आणि 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. अतिशय प्रेक्षकांना रंगतदार सामना बघायला भेटत आहे हा.
4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. काहीसं थोडंसं प्रेशर असेल गोलंदाजावर. गोलंदाज आहे कुमार. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. ऑफसाईडहून एक प्लेअर पुढे घेतलेला आहे. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा बॅटचा कडा घेत आहे. बॉल फाईन लेगला जात आहे आणि सुंदर अशी फेकी, परंतु एक धाव पूर्ण आणि 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. कृपया मागील 3 दिवसात क्वालिफाय झालेल्या संघाने नोंद घ्यावी. या सामन्यानंतर लॉट सोडवला जाईल. आपली उपस्थिती अनिवार्य आहे. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता श्री स्पोर्टला. कुठेतरी तो नो चेंडू आला आणि तिकडे मॅचची कुठेतरी फिरता पलट झाली आणि पहिल्या चेंडूवरती आलेला चौका. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू आणि ऑफसाईडला ढकलला आणि डिक्लेरेशन झोन मध्ये जायचा. एक धाव पूर्ण. 2 चेंडू आणि 2 धावा. काहीचं सुंदर असं समीकरण आलेलं आहे. 2 चेंडू आणि 2 धावा. सुंदर असं कमबॅक करून दिलं आहे विनय यांनी आपल्या संघाला. बघा 2 चेंडू 2 धावा. सुंदर असा सुंदर असा चौकार आणि श्री स्पोर्ट आजच्या दिवसातील दुसरा संघ जो क्वालिफाय होत ते 8 मध्ये टॉप 8 मध्ये दाखल होत आहे श्री स्पोर्ट्स. त्याला माऊलीचे क्रिकेट संघ जेवढे खेळाडू असेल लाईन अप करून घ्यावी. लाईन वगैरे आखून घ्यावे. लाईन मॅन या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओनली फॉर 1 and 1 विनय. 14 रन आपल्या संघासाठी मारलेले आहेत. विनय सर्व संघांचे कर्णधार लाईन अप करून घ्या माऊली क्रिकेट संघाचे. मॅन ऑफ द मॅच विनय 1 and only. सुंदर अशी फलंदाजी आणि आपल्या संघाला अंतिम 8 मध्ये दाखल केलेला आहे. मॅन ऑफ